नमस्कार. SIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बँक ऑफ बडोदामध्ये सर्वात मोठी भरती आलेली आहे आणि ही भरती ऑल ओव्हर इंडियामध्ये ही भरती असणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो 600 पेक्षा जास्त जागांसाठीची ही भरती आहे आणि याचे जे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म आहेत ते ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म 12/6/2024 पासून सुरू झालेले आहेत आणि याची जी लास्ट डेट आहे तुम्हाला ऍप्लिकेशन करण्याची ती आहे 2/7/2024 पर्यंत। तर मित्रांनो तुम्ही 2/7/2024 पर्यंत जर तुम्हाला बँकेमध्ये जॉब करायचा असेल तर वेगवेगळी पदं जी आहेत त्या पदांबाबतची ही भरती असणार आहे। तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिलेलं आहे की कोणत्या पोस्ट आहेत आणि त्याच्या वॅकन्सी किती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला त्याचं एज लिमिट किती आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन कशा पद्धतीने इथं असणार आहे आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला एक्सपिरियन्स जो आहे तो एक्सपिरियन्स किती आवश्यक आहे याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिलेली आहे। मित्रांनो तुम्ही काय करू शकता, या स्क्रीनवरती तुम्हाला ज्या पोस्ट दिसत आहेत त्या पोस्टचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता। त्याचबरोबर ही जी PDF आहे ही PDF तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच केलेली आहे, त्याची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता। कारण ह्या ज्या पोस्ट आहेत मित्रांनो त्या खूप सगळ्या पोस्ट आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक पोस्टचं एक्सप्लेनेशन करत बसेल तर आपला हा व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होईल। परंतु प्रत्येक IT असेल, त्याच्यानंतर सेल्स असेल, बघा इथं MSME डिपार्टमेंट आहे त्याच्यासाठीच्याही पोस्ट आहेत मित्रांनो, तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती। त्याच्यानंतर WMS जे डिपार्टमेंट आहे त्याच्यासाठीच्याही पोस्ट आहेत, त्याचीही माहिती तुम्हाला स्क्रीनवरती मी दिलेली आहे। त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढचं डिपार्टमेंट कोणतं आहे, अशा खूप सगळ्या डिपार्टमेंटसाठीची ही भरती असणार आहे। त्यानंतर कॅश मॅनेजमेंट डिपार्टमेंट आहे, डिजिटल ग्रुप डिपार्टमेंट आहे, त्याचीही पोस्ट आहेत। अशा खूप सगळ्या पोस्ट ज्या आहेत मित्रांनो त्या तुम्हाला इथं दिलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। जवळपास त्या ज्या पोस्ट आहेत त्या 63 वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहेत आणि त्याच्यासाठीची ही भरती आहे। एकूण 6000 पेक्षा जास्त या जागा इथं आहेत वेगवेगळ्या पोस्टसाठी। आता आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला इथं तक्ता जो दिलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट मध्ये सगळ्या पोस्ट तुम्हाला येतील इथं मित्रांनो। तर ह्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठीचे टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती आहेत, कास्ट कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने वॅकन्सी आहेत ते तुम्ही इथं पाहू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला जे ऍप्लिकेशन करायचं आहे ते ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे आपण पाहूया। तुम्हाला एज रिलॅक्सेशन जे आहे ते कशा पद्धतीने आहे, गव्हर्नमेंटचे जे नियम आहेत त्याच्या पद्धतीने सर्व तुम्हाला इथं एजचं रिलॅक्सेशन असणार आहे मित्रांनो। आणि लोकेशन आणि पोझिशन पण दिलेले आहेत की कोणत्या लोकेशनला त्या पोझिशन आहेत याबाबतची सर्व माहिती इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिलेली आहे। मित्रांनो मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही, कारण एक्सप्लेन केलं तर हा व्हिडिओ आपला मोठा होईल, त्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवरती ही सर्व माहिती दाखवत आहे। याची PDF तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळूनच जाईल। त्याचबरोबर ऍप्लिकेशन फी जी आहे ते ऍप्लिकेशन फी किती आहे पहा इथं, 600 रुपये जी ऍप्लिकेशन फी आहे। EWS OBC आणि जनरल कॅटेगरीसाठी 600 रुपये तुमची इथं ऍप्लिकेशन फी असणार आहे आणि त्याच्यानंतर SC ST PWD आणि वुमन साठी 100 रुपये तुम्हाला इथं ऍप्लिकेशन फी असणार आहे। मित्रांनो तुमचं हे जे सिलेक्शन जे असणार आहे ते सिलेक्शन तुम्हाला कोणतीही ऑनलाईन एक्झाम वगैरे द्यावी लागणार नाही, तुमचे जे मार्क तुमचा एक्सपिरियन्स आहे त्याच्यानुसार तुम्हाला इथं शॉर्ट लिस्ट केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाणार आहे आणि त्याच्यामधून तुमचं सिलेक्शन होणार आहे। त्यामुळे काय करायचंय, तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे। ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी ही तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईट वरती जायचं आहे आणि इथं जाऊन तुम्हाला ऑनलाईन तुमचं ऍप्लिकेशन करायचं आहे। ऍप्लिकेशन फी कशा पद्धतीने असणार आहे हेही तुम्हाला सांगितलेलं आहे। त्याचबरोबर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ऍप्लिकेशन आपल्याला कधीपर्यंत करायचं आहे, तर 2/7/2024 पर्यंत हे आपल्याला ऍप्लिकेशन करायचं आहे। फी जी असणार आहे ती नॉन रिफंडेबल फी असणार आहे। आणि मित्रांनो तुम्ही ज्या वेळेला ऍप्लिकेशन करत आहात त्यावेळेला तुम्हाला सर्व डॉक्युमेंट इथं स्कॅन करून अपलोड ही करावं लागणार आहेत, त्यामुळे तुम्ही सर्व डॉक्युमेंट स्कॅन करायचे आहे, तुमचा फोटो सिग्नेचर वगैरे सर्व स्कॅन करून तिथे तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे। आणि सर्व तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे। त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पोस्टची जी जॉब आणि रिस्पॉन्सिबिलिटी कशा पद्धतीने असणार आहे तीही माहिती तुम्हाला या PDF मध्ये दिलेली आहे। मित्रांनो जवळपास ही 46 पानांची PDF आहे आणि याच्यामध्ये सविस्तर माहिती या वेगवेगळ्या पोस्ट आहेत त्याबद्दलची दिलेली आहे। तर मित्रांनो
तुम्हाला जर बँक ऑफ बडोदामध्ये जॉब करायची इच्छा असेल तर तुम्ही ही जी PDF दिलेली आहे किंवा मी जी स्क्रीनवरती तुम्हाला पोस्ट दाखवल्या त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, जर सर्व क्वालिफिकेशन तुमचं त्याच्यामध्ये बसत असेल, तुमचं एक्सपिरियन्स बसत असेल तर तुम्ही काय करू शकता, या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। अतिशय चांगली संधी बँक ऑफ बडोदामध्ये जॉब करण्याची आलेली आहे। आणि एक लक्षात ठेवायचं आहे की जी काही भरती आहे ती कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आहे, बँकेच्या पेरोल वरती नाही, हे इथं लक्षात घ्यायचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली किंवा याबाबत अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।